संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते, मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी। संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित व पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया। हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे। और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। नमस्कार प्रेक्षक हो, जीवनात प्रत्येकालाच एक अदृश्य शोध लागतो, सुखाचा, समाधानाचा आणि खऱ्या मार्गाचा। आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीची कथा आहे ज्यांनी हा शोध पूर्ण केला आणि आपलं संपूर्ण जीवनच बदलून टाकलं।
विजया उमाळे नागपूरच्या एक प्रतिष्ठित शिक्षिका, पूर्वी तुळजापूरच्या भवानी, जेजूरच्या खंडोबा आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे रमत असत. गीता वाचन आणि त्यातील गूढ अर्थांच्या शोधात त्या कित्येक वर्ष घालवू लागल्या. मात्र 4 गहन प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत राहिले. श्रीकृष्णाने काही श्लोकांमधून दिलेले गूढ संदेश, परमात्मा यांचे खरे स्वरूप आणि एकच मंत्र असण्याचे महत्त्व, ही उत्तरे त्यांना कोठेही मिळाली नाहीत. जोपर्यंत त्यांनी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली नाही. 2012 मध्ये घेतलेल्या या गुरुदीक्षेने त्यांच्या आयुष्याला नवा अध्याय दिला. फक्त आध्यात्मिक समाधानच नव्हे, तर त्यांना कॅन्सर सारख्या भयंकर आजारातून पूर्णपणे मुक्ती मिळाली. आज त्या केवळ स्वस्थच नाही, तर आनंदाने जीवनाचा उपभोग घेत आहेत. संत रामपालजी महाराज यांच्याकडून घेतलेल्या नामदीक्षेमुळे त्यांना परमात्म्याचा खरा मार्ग, एकमेव मंत्र आणि जीवनाचे गहन तत्वज्ञान समजले. त्यांच्या जीवनातील हा परिवर्तनाचा प्रवास आज तुम्हाला अचंबित करेल. चला ऐकूया विजया उमाळे यांच्या जीवनाचा हा चमत्कारिक अनुभव त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार सर साहेब. आपलं नाव? विजया उमाळे, आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? मी शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती, जिल्हा परिषद हायस्कूलला, आणि आता मी रिटायर्ड झाले आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 19 जुलै 2012ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही आमचं जे कुलदैवत आहे, तुळजापूरची आई भवानी आणि जेजुरीची खंडोबा यांची आम्ही भक्ती करायचं. दरवर्षी यांच्या भेटीला त्या ठिकाणी आम्ही त्या स्थानावर जायचं. घरी त्यांची पूजा अर्चा आम्ही करायचे. आणि मला परत श्रीकृष्णाची भक्ती खूप आवडायची आणि मी कृष्णाची भक्ती खूप करायची. याशिवाय मला गीतेमध्ये विशेष रुची होती. गीतेचं ज्ञान मला माझ्या आजोबांपासून मिळायचं. माझे आजोबा गीता मला समजावून सांगायचे, पण मला गीता ही पूर्णपणे कधीही समजली नाही. ही गीता वाचत असताना माझ्यासमोर 4 प्रश्न उपस्थित व्हायचे मनामध्ये. पहिला प्रश्न होता की श्रीकृष्णाने अध्याय 7 मध्ये 15व्या श्लोकात म्हटलेलं आहे की त्रिगुण मायेद्वारे ज्यांचं ज्ञान हरण झालेलं आहे, असे राक्षस वृत्तीचे, मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख हे लोक मला भजत नाही, माझी भक्ती करत नाही. मला प्रश्न पडायचा की श्रीकृष्णाला हिंदू धर्मामध्ये खूप मानतात, मग श्रीकृष्ण असं का म्हणत आहे की हे मूर्ख माझीही भक्ती करत नाही. दुसरा प्रश्न माझ्यासमोर यायचा की अध्याय 11 मधला 32वा जो श्लोक आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे मी काल आहे आणि ह्या लढाईमध्ये मी या लोकांना खाण्यासाठी प्रवृत्त झालेला हो. श्रीकृष्ण स्वतःला काल का म्हणत आहे? कारण की काल म्हटलं की एक वेगळंच आपलं चित्र डोळ्यासमोर येतं आणि श्रीकृष्ण तर अतिशय देखणे आणि सात्वी सत्प्रवृत्तीचे. मग हे असं का म्हणत आहे की मी काल आहे? याही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. मी अनेक लोकांकडे गेली, जे ज्ञानी लोक आहेत, त्यांना मी विचारायची, या प्रश्नाबद्दल चर्चा करायची, वाद घालायची, पण माझं समाधान झालं नाही. तिसरा प्रश्न माझ्यासमोर यायचा की श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला आपलं विराट स्वरूप दाखवलं, त्यावेळेस 1000 भुजा असं रूप होतं आणि अर्जुन थरथर कापायला लागला. श्रीकृष्णाच्या बद्दल आम्ही आतापर्यंत एवढंच ऐकत होतो की श्रीकृष्ण जे आहे विष्णूचे अवतार आहे आणि विष्णू 4 भुजावाले आहेत, चतुर्भुज आहेत. मग 1000 भुजावाला कोण असेल? हा नक्कीच श्रीकृष्णापेक्षा अधिक वरचा किंवा श्रेष्ठ असला पाहिजे किंवा महाशक्तिशाली असला पाहिजे, तेव्हाच अर्जुनासारखा एवढा महान योद्धा थरथर कापायला लागला. हे 3 प्रश्न झाल्यानंतर चौथा प्रश्न एक मोठा यायचा माझ्या मनात की आपण नेहमी म्हणतो की परमात्मा एकच आहे, मग आपण एवढं अनेक लोक अनेक देवांची भक्ती करतात, देवी देवतांची भक्ती करतात,
विष्णूची, रामाची, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची, अनेक संतांची, इतक्या जणांची भक्ती करतात. का नाही आम्हाला अगोदरपासून सांगितलं की एकच परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा एकच मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही करा, असं आम्हाला कधी सांगितलं नाही. हे 4 प्रश्न मला नेहमी भेडसावायचे, कारण की मी लहानपणापासून जेव्हा मी प्रायमरी शाळेत शिकत होती, माझे आजोबा हे गीता नेहमी वाचायचं आणि त्याचं ज्ञान आम्हाला सांगायचं. आपण असं सांगत आहात की आपल्याला पूर्वीपासूनच भक्तीची गोडी होती आणि विशेष म्हणजे गीतेमध्ये रुची होती. गीता ज्ञान याबद्दल आपल्याला उत्कंठा होती आणि आपल्याला मनामध्ये जे 4 प्रश्न आपण अगोदर सांगितले, त्या 4 प्रश्नांची आपल्याला उत्तरे हवी होती. तर मला असं विचारायचं आहे की ह्या 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालीत का, आणि ती मिळाली तर ती कोणाद्वारे मिळाली? मला या 4ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी आध्यात्मिक ज्ञान गंगा हे पुस्तक वाचायची, त्या 4ही प्रश्नांची उत्तरं त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये संत रामपालजी महाराजांनी त्यांचं विवेचन केलेलं आहे. आणि मला इतका आनंद झाला की मला कोणीही एवढ्या प्रकारे या 4 प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाही. माझं म्हणजे समाधान झालं नाही. ते संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या पुस्तकाद्वारे त्यांच्या सत्संगामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे आणि मला खूप आनंद झाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे तुमचे 4 प्रश्न होते त्या 4ही प्रश्नांची उत्तरे दिलीत, त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला का? हो, मी संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला, कारण की हे जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे हे मला 100% पटलं, आवडलं आणि मी माझा सुरुवातीचा जो काही भक्ती मार्ग आहे त्यामधूनही मी चेंज केलं आणि संत रामपालजी महाराजांना आपलं गुरु आणि परमात्माच्या स्वरूपामध्ये मी त्यांना बघितलं आणि शेवटपर्यंत मी यांची भक्तीच करणार. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांना गुरु मानलं आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला आणि त्यांची जी भक्तिविधी आहे, जी सतसाधना आहे ती आपण आज करत आहात. तर या सतसाधनेमुळे, या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात पहिला तर मला लाभ हा झाला आहे की मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं. अध्यात्माचा मार्ग कसा आहे, गुरु कसा केला पाहिजे, गुरु आपला कसा असला पाहिजे, परमात्मा कोण आहे आणि त्या पूर्ण परमात्माचा एक मंत्र आहे, तो मंत्र कोणता आहे याचं ज्ञान मला मिळालं आणि मी यामध्ये पूर्णपणे संतुष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक, आर्थिक, मानसिक असे काही लाभ प्राप्त झालेत का? मला 2015मध्ये म्हणजे अगोदरच मला कॅन्सरचं म्हणजे निदान नव्हतं झालं, पण मला तब्येत बरी नव्हती राहायची मधामधात. पण ही भक्ती केल्या, दाम दीक्षा घेतली मी 2012मध्ये, तर मला काही विशेष अजिबात त्रास झाला नाही. पण 2015मध्ये मला असं वाटलं की नाही, आपल्या शरीरामध्ये काहीतरी आपल्याला त्रास निर्माण होऊन राहिलेला आहे आणि म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी ज्या काही चाचण्या केल्या त्या चाचण्यांमध्ये त्यांना असं वाटलं की मला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर मला पोटाचा कॅन्सर होता. पोटांमध्ये जे आतडे आहे त्यामध्ये झालेला होता. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर आजार जडला होता, तर तो जो आजार आपल्याला जडलेला होता त्यासाठी आपण काही चाचण्या केल्या होत्या, तर त्या चाचण्यांचे काही रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत का? हो, मी चाचण्या केल्या. डॉक्टरांनी माझं ऑपरेशन देखील केलं. मला किमोची पण ट्रीटमेंट दिली आणि माझ्याजवळ त्यांचा दाखलासुद्धा आहे, मी आपल्याला दाखवू शकते. हे आहेत माझे रिपोर्ट्स. मी नागपूरला जिनीत हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर ठाकरे यांनी माझं ऑपरेशन केलं आणि माझी जी ट्रीटमेंट सुरू आहे ती डॉक्टर आनंद पाठक यांच्याकडे सुरू आहे. हे माझे पूर्ण फाईल्स आहे, माझी पूर्ण केस स्टडी आहे. पूर्ण रिपोर्ट्स आहेत हे माझे. आणि हे जे सगळे रिपोर्ट्स आहे, आनंदाची गोष्ट म्हणजे मी आज 5.5 पावणे 6 वर्ष झाले, त्यामध्ये माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आणि हेल्दी आलेले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर असा रोग जडला होता आणि आपलं ऑपरेशनसुद्धा झालं आहे, तुमचं निदान झालं होतं 6 वर्षापूर्वी आणि आज तुम्ही त्यापासून सुखरूप आणि सुदृढ आहात.
तर ह्या गोष्टीवर जो समाज आजचा आहे किंवा जो श्रोतावर्ग आहे हा कसा विश्वास ठेवू शकेल? हां, मला जेव्हा कॅन्सर झालं आणि माझं जेव्हा ऑपरेशन झालं ना, त्यावेळेस माझं जवळपास 2 ते 2.5 तासाचं ऑपरेशन झालं. त्यावेळेस मला जे गुरुजींनी मंत्र दिले, सतनाम, ते 2 तासपर्यंत मी सतनामचा जप म्हणजे पूर्ण विसरून गेली स्वतःला आणि सतनामचा जप मी करत राहिली. कारण की मला यावर कळलेलं होतं की हे ऑपरेशन बहुधा सक्सेस होत नाही. 2-2, 3-3 वेळा हे पोटाचं ऑपरेशन करावं लागतं आणि मला ते नको होतं. कारण की मला असं वाटत होतं मी गुरुजींच्या शरणामध्ये आहे, तर मला दुसऱ्यांदा का मात्र ऑपरेशनची वेळ नका येऊ देऊ. आणि मी सांगू का, मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन सक्सेस झालं, तेव्हा माझे डोळे उघडले. मला खूप आनंद झाला. गुरुजींना मी एवढी आठवण करत होती की परमात्मा, मला दुसऱ्यांदा परत दवाखान्यात येऊ नका देऊ. आणि खरोखर माझं ऑपरेशन चांगलं झाले. आणि माझे त्यानंतरही जे काही ट्रीटमेंट झाल्या तेव्हा मला काहीच त्रास नाही झाला हो. आज 6 वर्ष होत आले, मला एक दिवस, एक क्षणसुद्धा त्रास नाही झाला. साधी सर्दी खोकला झाला तर माणसाला 3-4 दिवस त्रास होतो, पण मला एवढी मोठी बिमारी असूनही त्रास झाला नाही. मग हे कशामुळे झालं? मी गुरुजींच्या शरणामध्ये गेली आणि गुरुजींनी माझ्यावर ही कृपा केलेली आहे आणि त्यांची कृपा माझ्यावर नेहमीच बरसत असते. जसं संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर बऱ्याच साधकांना बरेचसे लाभ होतात, असाध्य असे रोगसुद्धा दूर होतात. तर या अनुषंगाने आपण जो भक्त समाज आज आपल्याला बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? या पृथ्वीवर जर खरोखर कोणी संत असेल, तुम्हाला गुरुची आवश्यकता असेल, तर संत रामपालजी महाराजांना तुम्ही शरण जा. आज मला आश्चर्य वाटते की मी जेव्हा इतर कॅन्सर पेशंटला पाहते ते किती वेदनेने तडफडत असतात हो. भक्ती नाही करता येणार, इतके तडफडतात ते लोक. आणि मला तर एका क्षणाचा सुद्धा गुरुजींनी त्रास नाही होऊ दिला. मग मी त्यांना परमेश्वर का नाही मानणार? ते माझे पूर्ण परमात्मा परमेश्वरच आहेत. जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. हे सत्संग तुम्ही बघू शकता, ऐकू शकता आणि त्या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरवर तुम्ही फोन करून, कॉन्टॅक्ट करून कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेलं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या नामदान केंद्राचा पत्ता घेऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नामदान केंद्र उभारले गेलेले आहेत. तर जर कुठल्याही व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? त्यांना एक खडखूही खर्च येत नाही, एक पैसाही द्यावा लागत नाही, निःशुल्क आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही भक्ती कशी करायची ते सुद्धा, त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्या नामदान केंद्रावरचे जे सेवादार असतात ते सांगतात. धन्यवाद. सत्साई. प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. या काळ भगवानाच्या इशाऱ्याशिवाय ते काही करू शकत नाहीत आणि त्यांना केवळ जसं कर्म प्राणी करतो तसंच फळ देण्याचाच अधिकार आहे. यापेक्षा वेगळं काही नाही. ना हे कोणाला सुखी करू शकत, ना ते कोणाला दुःखी करू शकत. यांच्याशिवाय ज्या इतर देवता आहेत त्यांची तर गोष्टच सोडा. तर सांगायचा अर्थ हा की जेव्हापासून आपण ईश्वराला अंतरलो, संकटे झेलतो आहोत, महाकष्ट उपसतो आहोत आणि असेच तडफडत आपण शरीराचा त्याग करतो आणि आपण ईश्वराचा धावा करतच राहतो आणि सुनावणी बिलकुल होत नाही. जे कष्ट यायचे ते येतातच. तर आपण कोणत्याच भगवानाचा धावा करतो जो सुख देऊच शकत नाही. आणि जो भगवान आपल्याला सुख देऊ शकतो, आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे नशिबामध्ये लिहिलेल्या पापांचा नाश करू शकतो. कारण पापांचा नाश झाला तरच सुखी होऊ शकतो जीव. तर त्याची आम्हाला माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही. कारण या काळाने आपले अनेक एजंट तयार करून ठेवलेत, ज्यांना संत म्हणतात, महंत म्हणतात. मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य म्हटलं जातं.
यांनी पूर्ण मानवाला भ्रमित करून टाकले. आणि त्याचबरोबर हे काझी आणि हे मुल्ला आणि हे पीर आणि हे ख्रिश्चन धर्माचे फादर हे सर्व भ्रमित आहेत. यातल्या कोणालाच अध्यात्माचं पूर्ण ज्ञान नाही. हे सर्व काळाचे एजंट आहेत. हे ब्रह्मचेच पुजारी आहेत. आणि आपल्याला पूजा करायची आहे परमाक्षर ब्रह्मची. तो परमाक्षर ब्रह्मच सर्व पापांचा नाश करू शकतो. आणि जोपर्यंत पापांचा नाश होत नाही जीव सुखी नाही होऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगात सगळ्यात प्रथम तर याची आठवण करून दिली जाते की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त होतं. मनुष्य जीवनाच्या कार्याचं वास्तविक ज्ञान होऊन जातं की आपण काय केलं पाहिजे, यातून मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. कल्याणासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजेत. तर मग त्यानंतर गरज पडते की गुरु पूर्ण असावा. मग पूर्ण गुरुने तुमचं काम होईल. ह्याच्या मुख्य 2 गोष्टी असतात. प्रथम, पूर्ण संतांची प्राप्ती झाल्यावरच तुम्हाला सत्संग प्राप्त होईल. आणि सत्संगाने हे ज्ञान होतं की मनुष्य जीवन का मिळालं होतं. तर मग तुमचं कल्याण फार सहज होऊन जाईल. तर पुण्यात्म्यांनो, जे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण संतच सांगू शकतो. आता जसं परमात्म्याने सांगितलंय की मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमात्म्याने मनुष्य जीवनाची आवश्यकता किती सांगितले की जी व्यक्ती, जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याचे नाम जप करत नाही, त्याची भक्ती साधना करत नाही, तो तर असा आहे जशी पाण्याविना विहीर असते. वेल विदाउट वॉटर, पाण्याविना विहीर. तिचे नाव विहीर अवश्य आहे, पण तिच्यात पाणी नाही. परंतु गुण विहिरीचे नाहीत. ठीक अशाच प्रकारे ज्या व्यक्ती परमात्म्याची भक्ती करत नाहीत, तर ते असे आहेत जसे पाण्याविना विहीर. त्याचं नाव मनुष्य जरूर असलं तरी गुण मनुष्याचे असू नाही शकत. त्यासाठी सत्संगाची गरज पडते. आणि सत्संगात ह्याची आठवण करून देतात की परमात्म्याची भक्ती कशासाठी करायची. परमात्म्याची भक्ती अशासाठी करायची की परमात्मा आठवण करून देतो, साहेब से चतलाले रे मन गर्भ गुमानी. साहेब म्हणजे भगवानाकडे, परमात्म्याकडे चित्त लाव, विशेष ओढ लावून घे भगवानाशी. अरे मना, गर्व गुमानी, हे अभिमानी मना, परमात्म्याकडे चालू पड. का चालू पड, कशासाठी, काय कारण आहे, काय तोटे आहेत, केल्याने काय फायदे आहेत. नाभि कमल में नीर जमा तेरा दीना मैल बनाए, नीचे जठरा अग्नि जल थी वहां तेरी करी सहाय. नीचे शीस चरण ऊपर को वो दिन याद कराए, दांत नहीं जब दूध दिया था अमी महारस खाए. बाहर आया भरम बुलाया बाजे तोर सनाए,
तू ही तो छोड़ दे, अब चला अधम किस राय। दाई आई घुटी प्याई, माता गोद खिलाए। तू ही तो छोड़ दिया, इब चला अधम किस राय। आता काय सांगतायत परमात्मा की जेव्हा तू आईच्या गर्भात होतास, एक विशेष संकट झेलत होतास, खाली डोकं होतं, वर पाय होते तुझे, आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा प्राणी परमात्म्याची नक्की आठवण काढतो. आईच्या गर्भात ह्या प्राण्याला पूर्ण चेतना होते की मी कोणत्या कारणाने ह्या जेलमध्ये अडकलो आहे. त्यावेळी तो परमात्म्याकडे प्रार्थना करतो की हे भगवान, एकदा माझ्या संकटाचं निवारण करून दे, मला बाहेर काढ, मग आजीवन तुझी भक्ती करेन, 2 वेळच्या जेवणासाठी धंदाही करेन, पण भगवान तुला नाही विसरणार. त्यावेळी त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मांतरीच्या फिल्म्स बघायला मिळतात आपल्याच अंतःकरणात. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने एक अशी व्यवस्था करून ठेवली आहे की जे पण क्रिया, काम, कर्म आपण करतो आणि जे पण चांगले वाईट विचार आपण आपल्या हृदयात आणतो, ते सर्व रेकॉर्ड होऊन जातात. जोपर्यंत जीव मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात त्याची सर्व कर्मे आत फीड असतात. आणि जेव्हा हा जीव संसार सोडून जातो, धर्मराजाकडे जाताच त्याची ती केलेल्या कर्मांची फिल्म सुरू होऊन जाते. तिथे त्याला हे सांगायची गरज पडत नाही की हे तू चुकीचं वागलास, अमान्य कर. तिथे अमान्य करायला वाव नसतो की मी असं नाही केलं. तर त्या फिल्मला बघत तो प्राणी आपल्या आधीचे मनुष्य जन्म व्यर्थ गेल्याचं त्याला खूप आठवतं व तो खूप रडतो. मी किती वाईट होतो, मला संतांनी सावध पण केलं, भक्ती करायला सुरुवातही केली, सोडून दिलं, मग आपल्याच मस्तीत राहिलो. परमात्म्याची भक्ती न केल्याने आजपर्यंत मी भटकत आहे. तर त्यावेळेस परमात्मा आठवण करून देतात की जेव्हा तू आईच्या पोटात होतास, जेव्हा म्हणायचास की हे भगवान तू सर्व काही आहेस, आणि आता एकदा तू मला या आईच्या कैदेतून, पोटाच्या कैदेतून बाहेर काढ, तुला कधीच नाही विसरणार. मग त्यावेळेस परमात्मा म्हणतात की बाहर आया और भरम बुलाया, अब चला अधम किसरा. अरे नालायक, आता कोणता रस्ता, कोणती वाट स्वीकारलीस तू? काय सांगतायत की 12 वर्ष खेळते बीते लीना ब्या करवा. पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं त्यावेळची वाणी आहे ही. 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा, और तरुणी नारी से बना गरबारी, अब चालला मूल गवा. परमात्मा असं नाही म्हणत की लग्न लावू नका. सांगण्याचा मतितार्थ हा की ह्यातच व्यग्र नका राहू. ह्या मनुष्य जीवनाच्या ह्या मुख्य कार्यांचीही त्याला अजून एक जोड द्या, आणि त्याशिवाय ही सारी कामं व्यर्थ आहेत, आणि त्याच्या बरोबर झाली तर सर्व सफलता. जेव्हा व्यक्ती महादुःखी होते, आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करते, मग तो राजा का असेना, तर त्याला भगवानाची आवश्यकता जाणवू लागते. राजे लोक पण परमात्म्यासाठी साधू संतांकडे जातात, आशीर्वाद प्राप्त करतात. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तू भिकारी का बनतोस. ते साधू काय करतात, ते सुद्धा तर भगवानाची भक्ती करतात. तू पण कर, तू स्वतः धनी बन त्या भक्तीचा. याचक का बनतोस तू, तर ते काही आपल्याला समजत नाही. कारण आम्हाला अत्यंत मिसगाईड करून ठेवलंय. आम्ही हाच विचार करतो की भक्ती तर ते लोक करतात जे गुहेत राहतात,
भक्ती तर तेच करू शकतात जे बिलकुल घराचा त्याग करून जंगलात जाऊन बसलेत, फ्री आहेत. ते फ्री नाहीत, ते तर तुमच्यापेक्षाही दुःखी आहेत. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तरुणी नारी से गरबारी और चालला मूल गवा. मूळचा अर्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवनाची श्वासरूपी पुंजी, जे मूळधन तुला प्राप्त झालं होतं. ह्या मनुष्य जीवनात जितके श्वास आहेत हे तुमचं धन आहे, हे मूळ धन आहे. आणि ह्या मूळ धनापासून आपण पुढे व्यापार करायचा होता, सौदा करायचा होता आणि त्याला दुप्पट तिप्पट चौपट करायचं होतं. परमात्मा म्हणतात कि 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही और दुगने तिगणे और किए चौगणे और किन हो मूल गवाही. 3 लोक आणि भवन चतुर्दश हे सर्व आपल्या सौद्यासाठी आले आहेत. जसं कोणी व्यक्ती विदेशात निघून गेली किंवा दुसऱ्या शहरात निघून गेली, 2, 4, 10 लाख रुपये घेऊन व्यापार करण्याच्या उद्देशाने, की त्या 10चे 20 करीन, आपल्या नीतीने कमवीन आणि त्या पैशाने जाऊन हॉटेलात मौज मस्ती करत असेल, व्यापार करत नसेल, बिझनेस करत नसेल, तर ते मूळ धन खर्च करतोय, त्याला वाया घालवतोय आणि एके दिवशी कंगाल होऊन स्वदेशी परत येईल आणि कुठेतरी मजुरी करेल. आणि दुसरी व्यक्ती त्या 10 लाख रुपयांनी माल खरेदी करते, विकते, दुप्पट तिप्पट करत असेल तर त्याने त्याचा यथार्थ लाभ प्राप्त करून घेतलाय. ठीक अशाच प्रकारे ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झाले, ही पुंजी खर्च करतायत. कोणी मंत्री झाला, कोणी पंतप्रधान झाला, कोणी जज झाला, कोणी IAS IPS बनला, कोणी फॅक्टरीचा मालक बनला. हे पूर्वीचं धन आहे तुमचं. काही मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय ते तुम्ही पुण्यवान प्राणी असल्यामुळे धनवान आहात भगवानाच्या धनाने. ज्याला मनुष्य जीवन प्राप्त आहे त्याच्याकडे मूळ धन पूर्णतः आहे. बाकी उच्च पद मिळणं, राजा बनणं हे त्या भक्ती धनाचा एक एक्स्ट्रा भाग आहे. हे केवळ दान पुण्याचं फळ आहे ह्याचं. आणि मूळ पुंजी ती भक्तीची, ती सगळ्यांची मनुष्य जीवन प्राप्त प्राण्यांची एकसारखीच असते ज्यांना मनुष्य जीवन मिळालं. मग तो रिक्षा चालक असो व मजूर असो किंवा शेठ असो व मंत्री किंवा पंतप्रधान, कोणीही असो, भक्ती धन तुमचं जे आहे, नामाच्या कमाईचं धन, तर ते सगळ्यांचं सारखं आहे. राहता राहिली पुण्य, तर त्या पुण्यानेच उच्चपद प्राप्त होते. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र 4ही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत.
ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे, ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्ती मार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात, पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्या ज्या भक्ती क्रिया सांगून ठेवल्या त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितलंय की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है ये काया देश राही और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना, घन ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे, ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं, मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं. हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय, 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदय आही. दुगणे तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं. म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल. नरसेती तू पशुआ की जय गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहाँ मन मूर्ख कित कुरडी चरणे जाई. पुण्यात्म्यांनो, आपण मनुष्य जीवन प्राप्त करून त्या सर्व सोयी प्राप्त करून घेतो ज्या भगवान मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला देत असतात. तो का देत असतो, ह्यासाठी देतो की ह्या सोयी मिळाल्यावर हा भक्ती करेल, आपलं कल्याण करून घेईल. ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे त्यांचा ड्रेस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ड्रेस म्हणजे आपलं हे शरीर, ही बॉडी, हा ड्रेस आहे, एक पोशाख आहे तुमचा, एका विद्यार्थ्याचा. आणि जो स्टुडंट, जो विद्यार्थी आपलं ध्येय पूर्ण न करता, अभ्यास न करता सिनेमा बघतो, गेम्स खेळतो, बाहेर बकवास करतो, तर मग काय होईल. तो आपल्या जीवनाचा नाश करतोय, तो आपल्या ध्येयापासून भरकटलाय. आणि मग काय बनेल, तो मजूर बनेल. आणि कुठे माती उचलेल, रिक्षा चालवेल, हमाली करेल. ज्या हेतूने तो शाळेत गेला होता त्यापासून चुकला, तो फायदा नाही करून घेऊ शकला. ठीक अशाच प्रकारे आपल्या ज्यांनाही मानव शरीर प्राप्त आहे, मग तो रिक्षा चालक आहे वा कोणी मजूर आहे वा कोणी धनिक व्यक्ती जी अधिकारी कर्मचारी आहे वा कोणी मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती असो,
हे सर्व स्फुरंत आहेत. आणि जर हे भक्ती साधना करत नसतील तर आपल्या ध्येयापासून भरकटलेत. आई वडिलांपासून मिळालेल्या धनाचा ते दुरुपयोग करतायत. आपले माता पिता कोण आहेत? कबीर भगवान. त्यांनी आपल्याला ही पुंजी देऊन तुम्हाला फ्री करून ठेवलंय. जसं मुलाला आई वडील 15-16 वर्षांपर्यंत पूर्ण फ्री करून देतात, चांगले कपडे देतात, छान जेवण देतात, काही काम सांगत नाहीत, पैसे पण खूप खर्च करतात की कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करो, आपलं शिक्षण पूर्ण करो. तर पुण्यात्म्यानो, परमात्म्याने तुम्हाला ते धन देऊन इथे एक विशेष ड्रेस घालून ठेवलाय. त्यात विशेष सुविधा आहेत ज्यामुळे तुम्ही भक्ती करू शकाल. मुलांना अशासाठी सोयी दिल्या जातात विद्यार्थ्यांना की ह्या सोयींना प्राप्त करूनच ते आपला अभ्यास करू शकतील, तेव्हाच सफल होऊ शकतो. तर तुम्हाला परमात्म्याने अशा सोयी दिल्या आहेत. खाण्यासाठी छान अन्न, फळं, आहार, काजू, किसमिस, सफरचंद, संत्री, दूध, दही आणि सद्बुद्धी देऊन ठेवली आहे की घर झोपडी बांधा, नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी भूक लागली तर जेवण करा, तहान लागली तर पाणी प्या, सर्व उपलब्ध आहे. त्याची साधनं सांगितली आहेत. हे पाणी असं मिळतं. आणि करायचं काय होतं? फक्त मुलांना जन्म द्यायचा, त्यांचं लग्न करा, त्यांचं पालन पोषण करा आणि मग मरून जा. काय हेच काम होतं यांचं? हे तर पशुपक्षी पण करतायत. याच्या जोडीने एक अनिवार्य काम होतं जे आम्हाला माहीत असूनही आम्ही ते नाही केलं. कारण संत साधूजन जेवढे आहेत ते सांगतात, समजावतात, पण मात्र त्यांच्या वचनात शक्ती नाही आहे, त्यांच्याकडे ती पॉवर नाही आहे, त्यांच्याकडे ती भक्ती मंत्र नाही जो प्राप्त करून प्राणी मग पुढे त्या मार्गावर चालू शकेल. ह्या कारणाने माणूस आता नास्तिकतेकडे वाटचाल करतोय. तर मनुष्य जीवन तुम्हाला प्राप्त झालं, त्याचा उपयोग न करण्याने, भक्ती न करण्याने मग काय होईल? नरसेती तू पशुआ की जय गद्दा बैल बुनाई, ये 56 भोग कहा मन भोरे, कहीं कुरडी चरने जाई. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपल्यावर या काळाच्या मायारूपी भांगेची मोठी नशा असते. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी सब गट आण अडी, और किस न समजाऊं या कुआ भांग पडी. ज्या संसारात आपण राहतोय इथे प्रत्येक व्यक्तीचा एकच विचार आहे आणि एकसारखीच त्याची गाईडलाईन असते. आपल्या मुलांना की बाबांनो, आपलं मुलांना शिक्षणासाठी पाठवतात तरी पण उद्देश हाच सांगतात की तुझा रोजगार ठीक होईल. म्हणजे जे पण ट्रेनिंग आपल्याला मिळत असतं, रोजी रोटी आणि कपडा व बंगला हे बनवण्याचंच मिळतं. तर त्या समाजात राहून तुम्ही तुमचं ध्येय विसरून गेला आहात. सत्संगात येण्याने काही वेळी तुम्हाला भगवान देतो. निश्चिंत होऊन सत्संग ऐकता, बहीण भावांना भेटता, त्यांच्याकडूनही तुम्हाला मग हळूहळू हे ज्ञान ऐकायला मिळतं. मग तुमची आवड निर्माण होते. तर परमात्मा काय सांगतात की तुम्हाला मनुष्य जीवन मिळाले, तुम्हाला किती सोयी मिळाल्या आहेत. जेव्हा भूक लागते जेवून घेता, तहान लागते पाणी पिऊन घेता, ऊन थंडीपासून बचावासाठी घरं बनवली. हे असंही घरांची आवश्यकता आम्हाला इतकी असायला हवी होती की गरजेपेक्षा जास्त नाही बनली पाहिजे. हे आम्हाला भक्ती बाधक आहे. जे भक्ती करू इच्छितात, मोक्ष मिळवू इच्छितात, त्यांनी हे सर्व नियम फॉलो केले पाहिजेत जे सांगितले जातात, कारण ते भक्तीमध्ये बाधा आणतात. आणि जे भक्ती बाधक आहे तुम्ही त्यालाही बरोबर घेऊन चाललात तर मग तुम्ही असं करताय जसं एखाद्या पशुच्या गळ्यात एक लोढणं बांधून दिले, असं मोठं दोरीने बांधून. आता तो चालू नाही शकत त्या स्पीडने ज्याने चालायला हवं. चालायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही ह्या मर्यादांचं पालन नाही केलं आणि भक्तिरूपी मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सफल नाही होऊ शकत. तर म्हणून ज्ञानाच्या आधारे ह्या वाईटाला, ह्या कुरीतींना आणि सांसारिक परंपरांनाही त्यागावं लागेल, तर आपण त्यात सफल होऊ. मग मोठ्या स्पीडने जाऊ.
आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्य जेव्हा दुःख, अडचणी आणि प्रश्नांनी व्यापलेलं असते तेव्हा मार्ग सापडणं कठीण होऊन जातं. आज आम्ही अशा एका व्यक्तीची कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत, ज्यांनी केवळ संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनातील सर्व दुःखांवर मात केली आणि एक नवीन दिशा मिळवली. दल्लू सागर कश्यप सातारा जिल्ह्यातील साधारण कुटुंबातील व्यावसायिक, पूर्वी देवी देवतांच्या परंपरागत पूजेत रमलेले होते. त्यांचं जीवन साध्या माणसाच्या पलीकडे भरलेल्या दुःखांनी व्यापलेलं होतं. मुलांच्या आरोग्याच्या समस्या, कुटुंबातील ताणतणाव आणि व्यसनांच्या दुष्टचक्रात अडकलेलं आयुष्य. मात्र एका दिवसाने त्यांच्या जीवनाचा वेगच बदलला. त्यांच्या बहिणीने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करून दिली. ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर आणि सत्संग ऐकल्यानंतर दल्लूजींच्या मनाला नवीन प्रेरणा मिळाली. त्यांनी 2017 साली संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडले. मुलाच्या आजारातून मुक्तता, व्यसनांचा पूर्णतः त्याग आणि आर्थिक स्थैर्य मिळालं. तर कसा झाला हा परिवर्तनाचा प्रवास? त्यांच्या जीवनातील अनुभव ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. चला ऐकूया दल्लू सागर कश्यप यांच्या जीवनाचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दात. नमस्कार सतसाहेब सर. आपलं नाव? दल्लू सागर कश्यप. आपण कुठून आलात? सातारा जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? भंगारची व्यवसाय आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/4/2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आपल्या जो घरात हिंदू समाजाला देवी देवतांची पूजा होतं ते पूजा मी करत होतो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला? आमची एक बहीण गोवामध्ये होती आणि आमच्या अगोदर त्यांनी संत रामपालजी महाराजांची उपदेश घेतली होती. त्यांना फायदा झाला. तर मला अति दुःख होतं, कष्ट होतं. माझ्या बहिणीला माहीत पडलं की आमच्या भावाला कष्ट आहे. तर त्यांनी मला फोन करून विचारलं की दादा मी तुला एक पुस्तक पाठवतं, ते पुस्तक वाच. तर मी पुस्तक सगळे नाही वाचलं, थोडाफार वाचला. तर बहिणीला फोन करून विचारलं की पुस्तक तर मी नंतर वाचू, थोडाफार वाचला पण तू मला सांग काय करायचे. तर आमची बहीण म्हणलं की नाही आम्ही जो भक्ती करतं तो भक्तीमध्ये तुम्हाला भक्ती करायची. म्हणजे ठीक आहे, आम्ही तयार आहे करायला भक्ती. तर तो बहीण म्हणला की तुम्ही गोव्यामध्ये या आणि तिथे आपण उपदेश घेतला. पण तेव्हा नवीन मी होतं, मला काय कळत नव्हतं. भक्तीबरोबर मी नाही केला, माझे खंडित झाला, माझे काय फायदा नाही झाला. तर परत माझी बहीण म्हणली की दादा तुम्ही भक्ती करता का व्यवस्थित? मी म्हणलं नाही, भक्ती तर माझे नाही होत, माझे सगळे खंडित झालेले आहेत. तर आमची बहीण म्हणले की परत एक काम करा, तुम्ही जेव्हा पुण्याला आणि तिथे परत तुम्ही शुद्धीकरण करून घ्या. मला परत उपदेश भेटला ते आपला 23/4/2017 तेव्हापासून मी भक्ती करायला लागला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी बहीण आहे ती गोव्यामध्ये राहते आणि त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली. त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा पुस्तक वाचण्यासाठी आग्रह धरला, संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकवलं आणि आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये काय काय लाभ प्राप्त झालेत किंवा काय काय आपल्याला अनुभव आलेत? सर, आपल्याला फायदा भरपूर भेटला. पहिला तुम्हाला सांगतं की आपल्याला तो एक मोक्ष भेटलं. मला 3 संतान होतं. 3 संतांमध्ये 2 संतान कालाने घेऊन गेला. राहिले 1 संतान. तर ते पण फारसा आजारी होतं आणि त्याचे डोकेला मार लागलं होतं, त्याच्यामुळे आजारी झाला. त्याच्या जरा मेदबूळ जरासा हलका झाला तो. त्याच्यानंतर आमचे चुलत भाऊ एक होतं, जमिनीचे वाद होतं माझे त्याचे. ते जरासा तांत्रिक आहे माझे चुलत भाऊ. आणि त्यांनी काय केले, माझे पोरावर काहीतरी तांत्रिक रूपानं ते भूतपरिताचे केला. तेव्हापासनं माझे पोराला जसं फिट येतं
ते प्रमाणानं त्याला फिट यायला लागला, चक्कर येऊन जमिनीत ते पडत होतं. त्याच्यानंतर मग आमच्या बहिणीला गोव्याला कळलं की नाही भावाची असं असं म्हणजे घटना घडलेली आहेत. मग ते बहिणीचे ना संत रामपालजी महाराज शरणमध्ये पाठवलं. तेव्हापासनं ते आमचे पोराला ते दुःखानं मुक्ती मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपला जो मुलगा आहे त्याला जी काही व्याधी होती, जे काही मिरगी यायचे, जे काही फिट यायचे आणि त्यासाठी आपण बरेचसे उपयोग केले, बरेचसे त्यासाठी उपचार घेतले, त्याचप्रमाणे आपण देवी देवतांची पूजासुद्धा केली, परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाहिजे तसं समाधान मिळालं नाही, लाभ मिळाला नाही. याच्याविरुद्ध आपल्या बहिणीने आपल्याला सुझाव केला, एक सल्ला दिला की आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यावा, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यावी, तरच आपल्याला लाभ मिळेल. म्हणून आपण त्यांच्या शरणात आले आणि सहपरिवार आपण त्यांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्या मुलाला त्या रोगापासून मुक्तता मिळाली असं आपलं म्हणणं आहे. मला हे विचारायचं आहे की हा जो लाभ आपल्याला झाला त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणखीन काही अनुभव किंवा चमत्कार बघाव्यास मिळाले का? जी हां सर, अनुभव चमत्कार तर मला भरपूर परमात्माने गुरु महाराजने दिलेले आहेत. कोरेगाव तालुक्यात रहमतपूरला पुस्तक सेवा होतं. तर आपण गाडी मोटरसायकल घेऊन गेला आणि त्या गाडीमध्ये अगोदर पेट्रोल 1.5 लिटर होतं. त्याचे नंतर पण मी 100-125 रुपये पेट्रोल टाकला. सेवा झाल्यानंतर सगळे भगत लोकने आपल्या घरी गेला, मी पण आपल्या घरी जायला लागला. तर कोरेगावमध्ये आला. कोरेगाव आल्यानंतर 2 किलोमीटर मी पुढे गेला की आमची गाडीची पेट्रोल संपली. तर आम्ही टाकी बघितले तर पेट्रोल नाही. तर माझ्या थोडासा लई दुःख वाटला की मी म्हणलं की आता पेट्रोल नाही, हे सूर्यास्त झाला. आता 15-16 किलोमीटर मला अजून इथे पुढे जायचे वाटरला आणि इथे मागे 4 किलोमीटर कोरेगावला जायचे, 3-4 किलोमीटर जातं. काय करायचे, मला घामच सुटायला लागला. तर तरी पण आम्ही निराश होऊन आपण गाडी मागे फिरवला आणि हळूहळू जायला लागला. तर थोड्या वेळानं एक समजा आधा किलोमीटर गेल्यानंतर आणि आमचे मनात एवढे आला थोडासा की परमात्माचे काय आहेत, चुकी आहेत, चुकी माझी आहेत. एकच मिनिटात एक स्कूटी आली आणि डायरेक्ट 70 वर्षाचे वयीमध्ये होतं. त्यांनी विचारलं मला की का पेट्रोल संपला का? मी म्हणलं की आपल्या मनात म्हणलं की अरे माझे गाडीचे पेट्रोल तर संपलेले आहेत, पण तुम्हाला कसं माहीत की पेट्रोल संपले? आमच्या गाडी पंक्चर होऊ शकते, वायर पण तुटू शकतो, काय पण होऊ शकतो, पण तुम्हाला डायरेक्ट आपल्या मनात म्हणला डायरेक्ट तुम्हाला कसं काय माहीत पडलं की पेट्रोल संपलं? तरी पण मी म्हणले ठीक आहे बाबा. सांगितले त्यांना की हां माझे पेट्रोल तर नम्रता मी सांगितलं हां माझे पेट्रोल तर संपलं. त्यांनी एक पेप्सीची बाटली होती अर्धा लिटरची, ते एक पेप्सी बाटली पेट्रोल भरलेलं होतं. त्यांनी डिग्गी उघडलं, पेट्रोल काढला आणि पेट्रोल काढल्यानंतर त्यांनी मला हातात दिले, मला टाका पेट्रोल. पेट्रोल टाकल्यानंतर मी काय म्हणलं आपल्या मनात म्हणलं की किती पैसे देऊ, 100 देऊ, 200 देऊ, 50 देऊ, किती देऊ? बरं ठीक आहे चला असू द्या, 100 रुपया देतो, त्यांना काय घ्यायचे तर ते घेणार. तर त्यांनी मला काय सांगितले पैसे द्यायच्या अगोदर की 30 रुपया छुट्टा असला तर द्या, असं शब्द मला 2 वेळा त्यांनी सांगितले. मी मला असं काय म्हणतं, ही मला अर्धा लिटर पेट्रोल आहे 30 रुपया म्हणतं. मग ठीक आहे चला बा काय असेल 30 रुपयाचे पेट्रोल, म्हणजे 30 रुपये आपण दिले. तर गाडीला पेट्रोल टाकल्यानंतर मी किक मारायला लागले, ती पण थांबले होतं आणि जोपर्यंत माझी गाडी स्टार्ट नाही झाली तोपर्यंत ते थांबले होतं. 4थं किकमध्ये माझी गाडी उठली, स्टार्ट झाली आणि माझे पुढे ते चालले, मी पण त्याच्या मागे आहेत. आणि एक अर्धा किलोमीटर दूर गेल्यानंतर एक दहिणे साईडला आम्ही निघालो होतो माघारी माझे कोरेगाव साईडला. तर अर्धा किलोमीटर गेल्यानंतर एक बारक्या 10 फुटाची गली होती, गलीमध्ये ते स्कूटर त्यांनी फिरवलं आणि मी पण त्यांची पाठी मागे आहेत. पण तो गाडी फिरवताना ते गायब झाले, निपता झाले, ते आपल्याला दिसलं नाही. मग थोडासा माझे डोळ्याला पाणी यायला लागला. मला की परमात्मा आपल्याला आले होतं, आपल्याला पेट्रोल देऊन गेले, पण आपण जरासा चुकलो इथे. आपल्याला म्हणजे परमात्माचे दर्शन झाली पण आम्ही परमात्माला ओळखला नाही. सर, बऱ्याचदा असं बघायला मिळतं की बरेचसे व्यसनाधीन लोक असतात
त्यांचंसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर व्यसन सुटतं. मला हे विचारायचं की आपल्यालासुद्धा असं काही कुठल्या प्रकारचं व्यसन होतं का, आणि आजच्या कंडिशनला आपण ते व्यसन करत आहात का? आम्ही तर सर तंबाखू, बिडी, सिगरेट, गाजा, भांग, मटण, दारू सगळी आपण करत होतं. एवढी करत होतं की आमचे बायको पोरा इतकं लोक दुःख त्यांना होत होतं. त्याला मारायचे, हाणायचे, शिवा द्यायचे, लई दुःख होतं. त्याच्यानंतर आमचे जो बहिणी आमचे मला संत रामपालजी महाराज शरणमध्ये घेऊन गेली आणि उपदेश जेव्हा मी घेतले तेव्हापासून तंबाखू, दारू, बिडी, सिगरेट, गाजा, भांग, मटण, मच्छी ही सगळी आपल्याला बघायची इच्छा पण नाही करत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यालासुद्धा जे जडलेलं जे काही व्यसन होतं, जसे आपण मांस भक्षण करत होतात, विडी तंबाखू, त्याचप्रमाणे दारूचं सेवनसुद्धा आपण करत होतात, या सर्वातनं आपल्याला संत रामपालजी महाराजांनी बाहेर काढलं. तर ह्या आपल्या अनुभवातून, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ झाले. तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, आपले जे मित्रपरिवार आहेत, त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम आज श्रोतावर्ग बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर मी काय देऊ शकत नाही, पण हात जोडून प्रार्थना करणार मी. ह्या भक्तीमध्ये तुम्हाला ज्या पाहिजे ते तुम्हाला भेटणार, फक्त तुम्ही मर्यादामध्ये राहिलेत तर. आणि मलासुद्धा पण परमात्माने भरपूर दिलेले आहेत. हा सत्संगमध्ये दहीवडीला मी येत होतो मोटरसायकलवर. 2 आमचे घराचे सदस्य येत होतं मोटरसायकलवर. 2 किंवा 3 आपण येऊ शकतो. 1 वर्षाचे आत आपल्याला परमात्मा छोटा हाती दिले, आणि तो हातीनं आपण धंदा पण करतो आणि का सत्संगमध्ये घेऊन जातो आपला सेवाला पण. या आपला ही सद्भक्ती करा आणि संत रामपालजी महाराज के शरणमध्ये तुम्हाला काय जे पाहिजे तुम्हाला तो मला भेटणार. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची भक्ती समजून घ्यायला हवे आणि त्यांच्या मार्गात येऊन आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवं. तर ह्या भावनेतनं एखादा वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीमध्ये सत्संग येतं, ते सत्संगमध्ये खाली जो पट्टी चालते आणि पट्टीमध्ये जो आहे ना मोबाईल नंबर येतं, आणि ते नंबर तुम्ही फोन करा आणि का आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सेंट्रल नामदान केंद्र आहे ते ठिकाणी तुम्ही जाऊ उपदेश घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगतात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? पैसे तर भगतजी काही लागत नाही, 1 रुपया लागत नाही, 1 पैसासुद्धा लागत नाही. फक्त आपला शरीर घेऊन जायचे केंद्रावर आणि का तिथे तुम्हाला फ्री उपदेश भेटणार. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.